डॉक्टर, आज आपण हृदयरोग आणि त्यामध्ये बायपास नंतरचं आयुष्य या विषयावर बोलणार आहोत. तर पहिला तर आपण प्रश्न असा घेऊया की अचानक आता वातावरण बदल झाला आहे, पाऊस ऊन असं सुरू आहे, तर अशा वातावरणाचा हृदयरोग रुग्णांवर काय परिणाम होतो? या प्रकारचे जे वायुमानचे बदल आहे याच्या डायरेक्ट हार्टवर काही परिणाम होत नाही, पण इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन व्हायची शक्यता वाढते आणि व्हायरल इन्फेक्शन झालं तर इनडायरेक्टली हार्टवर प्रेशर येते, पण असं डायरेक्ट या वातावरण बदलावाचे काही परिणाम हृदयावर नाही आहेत. हां, पण असं होऊ शकतं का की वातावरण म्हणजे ढगाळलेलं असताना दम्याचा ज्यांना त्रास असतो त्यांना त्रास, दम्याचे जे पेशंट असते त्यांना त्रास वाढतो. दम्याचा त्रास आणि हृदयरोगाचा त्रास म्हणजे हार्टमध्ये जे काही पेन होतं, तर त्याच्यात काही सिमिलर असतात का? ते कसं ओळखायचं? दोन्ही कंडिशनमध्ये दम जास्त वाटू शकते, पण हृदयाचे जे पेशंट असतात त्यांना दमाच्या वेळी ताप वगैरे नसते, पण फुफ्फुसमध्ये इन्फेक्शन आलं तर सोबत ताप येते. हृदयाचे जे पेशंट असतात त्यांच्या खोकलात जे ठसं येते ते असं पांढरं किंवा रेड सारखं असते, ब्रिक कलर जे असतं ना ते पांढरं किंवा ब्रिक कलर सारखं रेड. सुरुवातीला पांढरं आणि नंतर एकदा त्रास वाढलं तर रेडिश टिंज येते. पण खोकला जे इन्फेक्शनमुळे जे त्रास होते लोकांना त्याच्यामध्ये ठसेच्या कलर पिवळं सारखं असते. अच्छा, म्हणजे कफ सारखं. आणि श्वास घेताना हार्टचे जे पेशंट असतात ते झोपले तर त्रास वाढते, बसले तर त्रास कमी होते. आणि फुफ्फुसचे जे पेशंट असतात त्यांना बसल्या किंवा झोपल्यावर त्रासमध्ये काही खूप फरक नसते, तसाच धाप लागतो. तर असं आपण बरोबर लक्ष दिलं तर हा प्रॉब्लेम फुफ्फुसमुळे आहे की हार्टमुळे आहे ते आपल्याला सेपरेट करता येते. आणि याच्यामध्ये सेपरेट झालं नाही तर काही तपासणी आहे, जसं ECG, एक्सरे, इको, याच्यामध्ये आपल्याला कळते की हा प्रॉब्लेम हार्टमुळे आहे की फुफ्फुसमुळे आहे. आणि याच्यावर पण नाही कळलं तर एक अँटी प्रो BNP नावाच्या टेस्ट आहे. अँटी प्रो BNP एक असं केमिकल आहे, तो केमिकल हार्टचे त्रास असताना वाढते आणि फुफ्फुसच्या त्रासमध्ये वाढत नाही. तर अँटी प्रो BNPचे नॉर्मल व्हॅल्यू जे आहे ते 125 पेक्षा खाली पाहिजे. ते हार्टचे त्रास असलं तर 10,000, 20,000, 30,000 असं वाढते. आणि फुफ्फुसचे त्रास असलं तर नॉर्मल किंवा मार्जिनली वाढलेलं असेल 300, 350, 400. पण असं 10,000, 20,000, 30,000 असं आहे तर याचा अर्थ आहे की हा प्रॉब्लेम फुफ्फुसमुळे नाही, हार्टमुळे आहे. बरं, एक फोन आलाय डॉक्टर. हॅलो. नमस्कार मैडम, मनोज गजबी नागपुर से बोल रहा था. बोलिए. सर नमस्कार, मुझे एक प्रश्न पूछना था कि जैसे अपना ट्रेडमिल टेस्ट पॉजिटिव है और दम आ रहा है. हाँ. पूरा ट्रीटमेंट यानी पूरा इवेल्युएशन होने तक हम लोग क्या ये डिस्प्रिन ले सकते हैं क्या? बिल्कुल. जैसे यदि सपोज ट्रेडमिल पॉजिटिव आ रहा है, इसका एक इनडायरेक्ट इंडिकेशन है कि हार्ट की रक्तवाहिनियों में कुछ ब्लॉकेज आई है. जब हार्ट की रक्तवाहिनियों में ब्लॉकेज आई है लेकिन एंजियोग्राफी नहीं की है, उस समय तक इन पेशेंट्स को कुछ दवाइयां दी जाती है, जिसमें एक एस्प्रिन नाम की दवा है जो ब्लड थिनर है, एक एटोरवास्टैटिन या रोजुवास्टैटिन नाम की मेडिसिन है जो कोलेस्ट्रॉल को कम करता है, और तीसरा हार्ट पे प्रेशर कम करने के लिए बीटा ब्लॉकर ग्रुप के ड्रग्स रहते हैं. तो ये ड्रग आइदर कॉम्बिनेशन में यूजुअली बीटा ब्लॉकर, एस्प्रिन, स्टैटिन दिए जाते हैं. यदि दम बहुत ज्यादा है, पैरों में सूजन है, तो जरूरत के हिसाब से डायूरेटिक ग्रुप के ड्रग दिए जाते हैं. इसके अलावा बाकी ड्रग्स भी हैं जो जरूरत रहने पे यूज किए जा सकते हैं. त्यांचं समाधान झालं असेल. डॉक्टर, बायपासची गरज केव्हा असते? म्हणजे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी पर्यंत काम भागतं, पण असं केव्हा होतं की नाही आता बायपास करणंच गरजेचं आहे? ज्यावेळी ब्लॉकेजचे जे नंबर आहे ते खूप जास्त आहे, 6-7 ब्लॉकेज आहे. ब्लॉकेजचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन खूप झालेलं आहे आणि कॅल्शियम डिपॉझिट खूप झालेलं आहे. ब्रांचेस जे आहेत ते लेफ्ट मेन आर्टरीला किंवा हार्टची रक्तवाहिन्यांचे जे डिवायडिंग पॉईंट असतात त्याच्यामध्ये आहे. तर या कंडिशनमध्ये आपल्याला बायपास करावं लागते. मल्टिपल ब्लॉकेज, कॅल्सिफाईड ब्लॉकेज एट ब्रांचिंग पॉईंट आणि मेन आर्टरीमध्ये ब्लॉकेज, अशी प्रकारची कंडिशन आहे तर बायपास. ब्लॉकेज 1-2 रक्तवाहिन्यामध्ये आहे, ब्लॉकेजमध्ये कॅल्शियम कमी आहे, ब्लॉकेजची लेंथ कमी आहे, ब्रांचिंग पॉईंट इन्व्हॉल्व नाही आहे, तर याच्यामध्ये एंजिओप्लास्टी केली जाते. आता आपण कॅल्शियम डिपॉझिट बद्दल बोललात, तर
स्वतःहून कॅल्शियम घेणारे खूप लोक असतात की नाही या वयानंतर इतकं कॅल्शियम घेतलं पाहिजे. ते कितपत बरोबर आहे? आठवड्यात आपण कॅल्शियम नॉर्मल आहे, कॅल्शियम नॉर्मल आहे, आपलं जेवण नॉर्मल आहे, आपण दूध वगैरे, दूध दही छाछ वगैरे घेतो बरोबर, तर किंवा नॉनव्हेज घेणारे जे लोक आहेत त्यांना कॅल्शियम सप्लिमेंटची गरज पडत नाही. पण जे लोक दूध छाछ दही कमी घेतात किंवा नॉनव्हेज घेत नाही त्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमी होते. आपण शरीराला एक 10 मिनिटाची धूप दररोज दाखवली आणि जेवण व्यवस्थित असलं तर कॅल्शियमची गरज नाही. आणि गरज असेल तरी पण सुरुवातीला दररोज 1-1.5-2 महिन्यासाठी आपण दररोज घेऊ शकतो. त्याच्यानंतर आठवडा एकदा दोनदा घेतलं तरी पण आपल्या बॉडीला सफिशियंट आहे. एक फोन आलाय. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम नमस्कार. मी वाडीवरून बोलते, माधुरी सहारे. बोलिये तुमचा माधुरी. रेडिओ सेट हे ईसीजी आणि इको झालेला आहे सर. हा, पण ते सांगत आहेत की हार्टवर सुजन आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? ब्लड प्रेशर आहे का मरीजला? हो, बीपी आहे, टेल्मा 40ची चालू आहे. बीपी वाढलेला असलं तर हृदयाची जे मांसपेशी असतात त्याच्यावर सूज येते. तर ही सूज करण्यासाठी महत्वाच्या बीपी कंट्रोलमध्ये पाहिजे. बीपी कंट्रोलमध्ये आलं तर जसा ही सूज आली आहे ती सूज बीपी आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर सूज हळूहळू कमी होईल. मला असं वाटतं त्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल. आपण कॅल्शियम डिपॉझिटवर बोलत होतो, तर कॅल्शियम एक्स्ट्रा डिपॉझिट झाल्याने काय परिणाम होतो? एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिट झालं तर ब्लॉकेज जे असतात ते कडक होतात. ते ब्लॉकेजच्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल डिपॉझिट आहे तर ब्लॉकेज सॉफ्ट असतात. कॅल्शियम डिपॉझिट झालं तर ब्लॉकेज कडक होऊन जातात. तर कडक ब्लॉकेज झाले तर एंजिओप्लास्टी करताना त्रास होते. ब्लॉकेज सॉफ्ट असलं तर एंजिओप्लास्टी आसानीने करता येते. पण ब्लॉकेज कडक झाले तर कॅल्शियम डिपॉझिट आपल्याला काढायला स्पेशल इक्विपमेंटची गरज वाटते. अगोदर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी याच्यासाठी पर्याय नव्हते आणि आपल्याला कॅल्शियम खूप डिपॉझिट झालं तर बायपासची गरज होती. पण आता नवीन इक्विपमेंट आलेले आहेत त्याच्यामुळे कॅल्शियम डिपॉझिट असलेली नळ्यामध्ये पण सफाई करता येते. तर याच्यामध्ये काही इक्विपमेंट आहे. रोटायब्लेशन करताना एक डायमंड कोटेड कॅथेटर असते. ही डायमंड कोटेड कॅथेटर आतमध्ये जाऊन खूप रॅपिड गतीने फिरते. 1,50,000चे 2,00,000 रिव्हॉल्युशन पर मिनिट, खूप तेज. आणि इतकं तेजीने फिरून ते कॅल्शियम पार्टिकलला कापून देते आणि ते कॅल्शियम पार्टिकल एकदम बारीक 5 to 7 मायक्रॉनच्या साईज, आरबीसी साईज पेक्षा पण लहान साईजमध्ये ब्रेक होतात आणि सर्क्युलेशनमध्ये जातात. तसंच एक ऑर्बिटल एथ्रेक्टॉमी नावाची मशीन आलेली आहे. त्याचं फंक्शन पण सारखं आहे. एक इंट्राव्हस्क्युलर लिथोट्रिप्सी आहे. इंट्राव्हस्क्युलर लिथोट्रिप्सीमध्ये आपण खडे फोडतात ना, किडनीचे खडे फोडतात लिथोट्रिप्सीनी, त्या प्रकारची मशीन आहे. आणि जे आतमध्ये कॅल्शियम झालेलं आहे त्याला लिथोट्रिप्सीच्या लोडेड बलून असतात, ते तिथे जाऊन ते लेझरच्या वेव्ह देऊन तिथे ते खडे फोडून देतात आपण. त्याचप्रमाणे एक नवीन बलून आलेला आहे, कटिंग बलून. कटिंग बलूनच्या बलूनवर ब्लेड असतात आणि ते ब्लेड जे आहे ते कॅल्शियमला कापून देतात. पण आपल्याला कोणतं डिव्हाइस यूज करायचं या ओळखण्यासाठी आपण एक इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासाऊंड IVUS इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासाऊंड नावाच्या टेस्ट करतो आणि ब्लॉकेजचे कॅल्शियमच्या डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघून कोणतं मशीन वापरायची हे ठरवतो आणि ते बरोबर मशीन वापरून ते आता आपल्याला कॅल्शियम पण क्लिअर करता येतं. एक कॉल आलाय डॉक्टर. हॅलो हॅलो. हा, नाव सांगा आणि प्रश्न विचारा. मी नथुराव सुरोशे यवतमाळवरून बोलतो. मला सरांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सर. कॅल्शियमची मात्रा शरीरामध्ये असणे आवश्यक आहे म्हणता. हो. तर ती म्हणजे किती असावी, किती ग्रॅम पर्यंत असावी ती, म्हणजे अपायकारक नसते ती? जे कॅल्शियमची व्हॅल्यू आहे ते जवळपास 9 मिलीग्रॅम पर डेसिलिटरच्या जवळपास पाहिजे. एक्झॅक्ट त्याची रेंज आहे 8.5 to 10 पर्यंत. तर 9च्या जवळपास आपली कॅल्शियमची व्हॅल्यू असली तर आपल्याला काही त्रास होत नाही. आणि कॅल्शियम खूप वाढलेलं असेल तर कॅल्शियम डिपॉझिट वाढते. तर जे आपल्या या परिसरात चूने आणि तंबाखू खाणारे लोक खूप आहे. जे लोक
चूर्ण तंबाखू खातात, जे लोक स्मोकिंग करतात, डायबिटीसचे मरीज, यांना पण कॅल्शियम डिपॉझिटची शंका वाढते. त्यांचं एक्सेस प्रमाण होऊन जातं. हा. यांनी आता प्रश्न विचारला होता की किती प्रमाण असायला हवं. एक तर ते वयोमानानुसार असतं का? हा, वय कमी वयाप्रमाणे नाही, पण आपण सारखं पण जास्त आपली वय वाढली त्यावेळी बोन्स वीक होतात. ते बोन्सच्या वीकनेस कमी करण्यासाठी आपण कॅल्शियम सप्लिमेंट घेतो, पण ती कॅल्शियम सप्लिमेंट खूप जास्त घ्यायला नको. तर ऍव्हरेज आपण घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. एक जवळपास 250 ते 500 मिलीग्राम आठवड्यात 3दा आपण घेतली तर सफिशियंट आहे. एक कॉल आलाय डॉक्टर. हॅलो. हॅलो. हा, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. मी मनोज टेकाडे बोलतोय नागपूरवर ना. डॉक्टर साहेबांना नमस्कार. माझा प्रश्न हा होता की हे हार्ट डिसीज साठी काही टेस्ट केल्या जातात, जसं HSCRP, लिपोप्रोटीन A, लिपोप्रोटीन B. तर हे सर वाढले असलं तर नक्की हार्ट अटॅक येतो की फक्त कोलेस्ट्रॉलवर डिपेंड राहायचं? नाही, नक्की कोणाला हार्ट अटॅक येणार आहे आणि कोणाला हार्ट अटॅक नाही येणार हे नक्की सांगता येत नाही. पण प्रॉबेबिलिटी, ज्या लोकांच्या लायपोप्रोटीन स्मॉल A वाढलेला आहे त्यांच्या कोलेस्ट्रॉल डिपॉझिटची जी प्रक्रिया आहे ती वाढते. ज्यांच्या ॲपोलायपोप्रोटीन B वाढलेला आहे त्यांना कोलेस्ट्रॉल डिपॉझिटची शक्यता वाढते. पण नक्की ॲपोलायपोप्रोटीन वाढलेला आहे आणि याला हार्ट अटॅक 4 दिवसात येणार आहे किंवा 8 दिवसात येणार आहे असं सांगता येत नाही. पण आपल्याला जे रिस्क फॅक्टर्स आहे, हे जे फॅक्टर्स आहे ना त्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो. काही कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, टोबॅको च्युइंग, आणि काही हा नवीन रिस्क फॅक्टर्स आहे, सिरम होमोसिस्टीन, लायपोप्रोटीन स्मॉल A, ॲपोलायपोप्रोटीन B. हे नवीन रिस्क फॅक्टर्स सायंटिस्टनी शोधून काढलेले आहे की कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे तरी पण तुमच्या ॲपोलायपोप्रोटीन B वाढलेला आहे तर शक्यता जास्त आहे. कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, लायपोप्रोटीन स्मॉल A जास्त आहे तर लाईफ टाईम रिस्क ऑफ डेव्हलपिंग हार्ट अटॅक नॉर्मलपेक्षा जास्त आहे. तर ही असा शंका जास्त आहे असं सांगते, पण नक्की येणार आहे असं सांगू शकत नाही. हे लायपोप्रोटीन कशामुळे वाढतं? एक मिनिट, एक कॉल आला आहे, आपण या विषयावर नंतर बोलूच. हॅलो. हेलो, गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अमरजीत सिंह बरा लश्करी बाग से. बोलिए अमरजीत जी. मेरा ना एक सिंपल क्वेश्चन है, जैसे आजकल की लाइफस्टाइल लोगों की मतलब चेंज हुई है और स्पेशली बच्चों में सर, जैसे ये किड्स में ये फास्ट फूड का मतलब ये ट्रेंड है, तो कभी ऐसा हुआ है सर कि हो सकता है ऐसे कि बच्चों को भी हार्ट अटैक मतलब आ जाए, या ऐसा कोई आपने केस देखा जिनमें बच्चों में ब्लॉकेज जैसी कोई सिचुएशन हुई, ऐसा आपका क्या मानना है? बच्चों में भी जो नॉर्मली हम लोग हार्ट अटैक, जब हम कॉलेज में पढ़ते थे तो हमारी किताबों में लिखा होता था कि हार्ट अटैक 60 साल की उम्र के बाद आते हैं, और हम जो पेशेंट देखते थे वो भी देखते थे कि 60 साल की उम्र के बाद अटैक आते हैं. लेकिन जैसे जैसे हम प्रैक्टिस में आए और समय निकलते जा रहा है, ये देख रहे हैं कि हार्ट अटैक की उम्र कम होते जा रही है. 40 से कम उम्र में अटैक आने वाले तो बहुत सारे पेशेंट हैं. मैंने जो सबसे कम उम्र का हार्ट अटैक का पेशेंट देखा है वो 19 साल का देखा है. अच्छा. 19 साल का एक हार्ट अटैक का पेशेंट देखा है जिसको घर में कोलैप्स होके गिर गया था. जब हॉस्पिटल आए तो देखा कि ECG में हार्ट अटैक के चेंजेस दिख रहे हैं. एक 21-22 साल के मेडिकल कॉलेज के बच्चे को देखा है जिसको हार्ट अटैक आया है. तो सबसे कम उम्र का पेशेंट जो मैंने देखा है ये 19 साल का देखा है. एकदम कम उम्र के जो छोटे बच्चे होते हैं, पैदा होने वाले जो बच्चे हैं, इनमें हार्ट अटैक आते हैं. लेकिन ये जो हार्ट अटैक होते हैं ये कोलेस्ट्रॉल डिपॉजिट के कारण नहीं आते हैं. एकदम कम उम्र के या न्यूबॉर्न जो बेबीज रहते हैं उनको कंजेनाइटल हार्ट डिजीज यानी बाय बर्थ हार्ट डिफेक्ट्स, और उसमें खासकर कोरोनरी आर्टरी एबनॉर्मल ओरिजिन, यानी जैसा नॉर्मल जो कोरोनरी आर्टरी है वो एओर्टा से निकलती है, लेकिन कभी कभी बच्चों में मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट के कारण ये आर्टरी पल्मोनरी आर्टरी से निकलती है, एल कापा बोलते हैं. तो इसमें बहुत कम उम्र में, यानी इमीडिएट पैदा होने वाले बच्चे को या पहले साल 6 महीने में भी अटैक आ सकता है. लेकिन जो कोलेस्ट्रॉल डिपॉजिट वाले अटैक के पेशेंट मैंने देखे हैं, सबसे कम उम्र 19 साल और 21 साल के बच्चे को देखा है. पहले लड़कियों को हार्ट अटैक आने की संभावना हम लोग ना के बराबर बोलते थे. सबसे कम उम्र की लड़की जिसको हार्ट अटैक का पेशेंट मैंने देखा है वो 29 साल की लड़की को देखा है. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल, सीताबर्डी, नागपूर. हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज विषय आहे बायपास नंतरचं आयुष्य. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 694-0067,
25600101 आणि 25292266. STD कोड नंबर आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल, सीताबर्डी, नागपूर. डॉक्टर, बायपास या विषयावर आता आपण बोलतोय, तर एक प्रश्न येतो की एकदा बायपास झालं की या विषयावर आपण बोलूच नंतर. एक कॉल आलाय. हॅलो. बोलिये. मी भाग्यश्री काला बोलते, वाशिम मधून. माझ्या पप्पाचा आधी माउथचा कॅन्सर झालेला आहे. त्याच्यामुळे नाकामध्ये नळी है. एक ना आपका आवाज कम कर दीजिए, रेडियो का आवाज कम कर दीजिए और क्वेश्चन रिपीट कीजिए. पूछती हूँ सर, पूछती हूँ. माझ्या पप्पाचा आधी माउथ ओरल कॅन्सर झालेलं आहे, तर मग सर्जरी झालेली आहे ते 2022 मध्ये. तर आता 1 वर्ष होईल त्यांचं बायपासचं पण झालेलं आहे. ओरलच्या कॅन्सरमध्ये त्यांना नाकामध्ये नळी आहे. तर मग त्यांच्या नाकामधून ना अधूनमधून असं रक्त येतं. तर मग त्यांना बायपास पण आहे आणि बीपी पण आहे. तर मग मला त्याच्यामुळे हे विचारायचंय की रक्तपातळीची गोळी जी अधूनमधून बंद करायला सांगतात ना, तर मग ते योग्य आहे की नाही? नाही, नाकातून रक्त येत असेल तर मध्ये मध्ये गरजेप्रमाणे ती औषधी आपल्याला रक्तपातळ करण्याची जी औषधी आहे ते बंद करायची गरज असू शकते. हे 1-2 दिवस 3 दिवस आपण बंद केली तर काही होत नाही, कारण हे जी गोळी आहे एस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, याचा इफेक्ट कमीत कमी 3-4 दिवस राहते. कारण ही जी गोळी आहे ती प्लेटलेटवर काम करताना इरिव्हर्सिबल प्लेटलेटचे काम कमी करते. तर 3 दिवस 4 दिवस आपण बंद केली तर त्रास होत नाही, पण त्याच्यानंतर आपण सुरू नाही केली तर त्रास होऊ शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून ही नाकाची नळी काढून पोटात आपण डायरेक्ट नळी टाकू शकतो का हे तुमच्या डॉक्टरांनी विचारा. आणि ते जेजुनोस्टॉमी किंवा गॅस्ट्रोस्टॉमी करून पोटात डायरेक्ट नळी टाकू शकत असेल तर नाकाची नळी निघेल आणि हा त्रास कमी होतील. तर जे आपण जेवण आहे ते नाकातून ना देऊन आपण डायरेक्ट पोटामध्ये पण देऊ शकतो. तर याला जेजुनोस्टॉमी किंवा गॅस्ट्रोस्टॉमी म्हणतात. ते करता येते का तो आपल्या पेशंटमध्ये ते तुमच्या डॉक्टरांना विचारा. आणखी एक कॉल आलाय. हॅलो. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग डॉक्टर सर. सर मेरा ये सवाल है कि मतलब मेरे पापा का ना 2015-16 में एंजियोप्लास्टी हुआ था. लेकिन उनको ना अब कुछ खाते हैं सर तो उनको ना बहुत पेट में जलन होती है, बहुत ज्यादा. रात में भी बहुत जलन होती है तो उठ के बैठ जाते हैं. तो सर ये किस वजह से इतना जलन होता है उनके पेट में? कुछ भी खाते हैं और जलन होती है, ये एक इनडायरेक्ट इंडिकेशन होता है कि एसिडिटी का प्रमाण काफी बढ़ रहा है. तो एक खाने का जो क्वालिटी है वो आपको चेंज करना चाहिए. ज्यादा तेल तला हुआ नहीं देना चाहिए, ज्यादा तेज स्पाइसी फूड नहीं होना, ज्यादा देर भूखे पेट नहीं होना. और इसके बाद और साथ में कुछ एसिडिटी की गोली जैसा रेनिटिडिन, ओमेप्रेजोल, इस तरीके की जो गोलियां रहती है वो डॉक्टर की सलाह से दी जा सकती है. इससे एसिडिटी कम हुई तो ठीक है, नहीं तो इनको आपको पेट के डॉक्टर को दिखा के जरूरत के हिसाब से इलाज करना चाहिए. कभी कभी एसिडिटी और हार्ट के प्रॉब्लम को डिफरेंशिएट करने में भी हमें तकलीफ होती है, लेकिन जिस हिसाब से आप बता रही हैं इसमें ये एसिडिटी होने की संभावना ज्यादा है, हार्ट का प्रॉब्लम होने की संभावना कम है. आपकी जो मेडिसिन है उसमें कुछ ब्लड थिनिंग मेडिसिन होंगी, एस्प्रिन, क्लोपिडोग्रेल. तो उसमें डॉक्टर से सलाह लेके आप एस्प्रिन की जो गोली है उसको आप कम कर सकती हैं या बंद कर सकती हैं, उससे भी एसिडिटी कम होगी. तो इनको जो स्टेप्स लेनी है, खाने पे चेंज करना है. दूसरा, एस्प्रिन को चेंज करके क्लोपिडोग्रेल या प्रेसोग्रिल नाम की गोली है वो करनी है. तीसरा, रेनिटिडिन, ओमेप्रेजोल या पेंटाप्रेजोल, इस तरीके की कोई गोली लेनी है. चौथा, जरूरत के हिसाब से पेट के डॉक्टर को दिखा के एंडोस्कोपी या आगे के टेस्ट करने होंगे. और इनको हमेशा एक पॉटी के कलर की तरफ ध्यान देना चाहिए. स्टूल्स का जो कलर है वो कभी ब्लैक हो तो आपको इमीडिएट डॉक्टर से कंसल्ट करना चाहिए. अच्छा, एक आणखी कॉल आलाय. हॅलो. हा बोला. मी नागपूरहून बोलतो. बोलिए. माझा प्रश्न असा होता की स्टेंटची मॅक्झिमम लांबी किती असते?
देखिए स्टेंट, दुसरा प्रश्न होता की ते ओव्हरलॅपिंग कधी करतात, ओव्हरलॅपिंग स्टेंट. ठीक है, दोनों प्रश्न आपके बहुत अच्छे प्रश्न है. स्टेंट की जो लाइफ होती है वो लंबी लाइफ होती है, लेकिन रीब्लॉकेज की पॉसिबिलिटी होती है. यदि हमने 100 पेशेंट को स्टेंट डाला तो 100 में से 4 से 5 पेशेंट को पहले 1 साल के अंदर रीब्लॉकेज होने की संभावना होती है. ये जो रीब्लॉकेज होने की संभावना है बॉडी का रिएक्शन, आपकी जो बॉडी है वो फॉरेन जो मटेरियल हमने अंदर डाला है उसको कैसा रिएक्ट कर रही है. ये रिएक्शन को कम करने के लिए पहले जो स्टेंट आते थे वो मेटल स्टेंट आते थे. वो रिएक्शन को कम करने के लिए अभी हम ड्रग कोटेड स्टेंट यूज करते हैं. ये जो ड्रग्स होती हैं बेसिकली एंटी कैंसर टाइप की ड्रग होती हैं जो अंदर में रीब्लॉकेज होने को रोकती हैं. तो ये जो ड्रग की कोटिंग होती है जैसा पेक्लिटेक्सिल, सिरोलिमस, जार्टोलिमस, एवरोलिमस, इस टाइप के ड्रग्स हैं जो अंदर के रीब्लॉकेज होने के प्रोसेस को रोकते हैं. लेकिन फिर भी पहले 1 साल में 4 से 5% पेशेंट में, और उसके बाद आने वाले समय में 1 से 2% पेशेंट में प्रतिवर्ष रीब्लॉकेज होने की संभावना होती है. लेकिन हम लोग बहुत सारे पेशेंट देखते हैं जिनको 20 से 25 साल हो गए या उससे ज्यादा हो गया, लेकिन स्टेंट अच्छे से काम करते रहते हैं. हमारे बहुत सारे पेशेंट हैं जिनको 20 से 25 साल पहले हमने स्टेंट डाला था, वो अभी भी अच्छे से चल रहे हैं. जैसा मेरे फादर का एंजियोप्लास्टी 1999 में किया था मैंने, अभी 2026 है, तो इज डूइंग वेल. तो ऐसा कोई डेफिनेट लाइफ स्पैन की 10 साल हुए और उसकी लाइफ खत्म हो गई, ऐसा नहीं है. दूसरा उनका प्रश्न था ओवरलैपिंग स्टेंट. यदि ब्लॉकेज की लेंथ लंबी है तो कभी कभी हमें ओवरलैपिंग स्टेंट डालना होता है, या कभी कभी जब हमने ब्लॉक ओपन किया और स्टेंट के एज पे, मार्जिन पे यदि कोई तड़कन आ जाए तो उसको कवर करने के लिए ओवरलैपिंग स्टेंट यूज करनी पड़ती है. एक कॉल आलाय. हॅलो हॅलो हॅलो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. मी नागपूरवरून अर्चना बोलते. माझं 2024 मध्ये वॉल चेनचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मला क्रिटिकल निमोनिया झाला होता. पण आता ठीक आहे, पण परंतु माझा आता 5-6 दिवसापासून आवाज चेंज होतोय. त्याचं काही निदान आहे का? देखिए, ये जो आवाज चेंज हो रहा है इसमें 2 पॉसिबिलिटी है. एक तो कुछ अंदर में गले में इन्फेक्शन हुआ है, लैरिंजाइटिस बोलते हैं, उसके कारण हो सकता है. दूसरा, जो आपका हार्ट का वॉल चेंज हुआ था वो कौन सा, माइट्रल था, एओर्टिक था, कौन सा वॉल रिप्लेस हुआ था? सपोज मैं प्रिज्यूम करता हूं कि इनका माइट्रल वॉल रिप्लेस हुआ था. तो यदि माइट्रल वॉल रिप्लेस हुआ था तो माइट्रल वॉल के ऊपर का जो चेंबर रहता है लेफ्ट एट्रियम धीरे धीरे बड़ा होने लगता है. और लेफ्ट एट्रियम जब बड़ा होता है तो एक नर्व रहती है लेफ्ट रिकरेंट लैरिंजियल नर्व, उसको यदि वो कॉम्प्रेस करने लगे तो उससे भी ये आवाज बैठ जाती है. जैसा इनकी आवाज ये अभी 3-4 दिन से हुई है तो प्रोबेबिलिटी ज्यादा है कि ये लोकल इन्फेक्शन के कारण होगा, वेदर के कारण. तो उसके लिए कुछ दवाइयां वगैरह लेंगे, उससे कम हो जाएगा. सपोज ये दवाइयां लेने से कम नहीं हुआ और 1-2 महीना बना हुआ रहा तो फिर इनको एक इनडायरेक्ट लैरिंजियोस्कोपी करके देखना पड़ेगा कि कहीं वोकल कॉर्ड पाल्सी तो नहीं हुआ है. और लेफ्ट रिकरेंट लैरिंजियल नर्व डैमेज होने से या उसके ऊपर प्रेशर आने से ये हो सकता है. या कभी कभी कोई अनरिलेटेड बीमारी जैसा वॉल रिप्लेसमेंट से रिलेटेड नहीं है, लेकिन कभी लैरिंजियल कॉर्ड पे नोड्यूल आ जाए या कोई ग्रोथ आ जाए, उसके कारण भी आवाज बैठ सकती है. तो इनको बेसिकली ईएनटी सर्जन को दिखाने की जरूरत होगी. हेलो, एक कॉलर है आणखी. हेलो, एक सवाल है डॉक्टर साहब से. हाँ डॉक्टर साहब, मेरे को कैल्शियम की कुछ टैबलेट प्रिस्क्राइब की थी. हर संडे को, एवरी संडे फॉर 1 मंथ. हाँ, यानी सुबह 9 बजे. और डॉक्टर साहब ने बोला था कि वो 9 बजे का टाइम मिस नहीं होना चाहिए. और मेरा बहुत बार मैं भूल जाता था, मिस हो जाता था, दूसरे दिन लेता था, तीसरे दिन लेता. तो क्या उसका ऐसे कंडीशन में वो क्या इनइफेक्टिव हो जाती है, उनका इफेक्ट नहीं होता है कैल्शियम टैबलेट? ऑनेस्टली यदि मैं बताऊं तो मुझे इस सब्जेक्ट पे नॉलेज नहीं है. मैंने कभी ऐसा किसी पेशेंट को नहीं कहा कि 9 बजे ही लेना है और 9:30 बजे नहीं चलेगा, 10 बजे नहीं चलेगा. मैं हमेशा मेरे पेशेंट को रेंज बताता हूं कि भाई आप सवेरे 8 से 11 के बीच में ले लीजिए. लेकिन ऐसा डॉट 9 बजे ही लेना और 9 बजे नहीं लेंगे तो इफेक्ट नहीं आएगा या ओवर इफेक्ट आएगा, मुझे नहीं मालूम. एक नियम उन्होंने डॉक्टर ने बता दिया कि भाई इतने बजे लेना है तो याद से ले लो. हाँ, बस बेसिकली एक याद रखने के लिए कहा होगा. बट मुझे नहीं लगता कि कोई ऐसा एकदम कि 9 का आपने 11 लिया तो इफेक्ट नहीं आएगा, ऐसा नहीं है. ऐसा नहीं है. एक आणखी कॉल आलाय. हॅलो
हेलो मैडम, ये तो कॉल कट गया है। एक आपने प्रश्न पूछा था बाईपास के बाद की जिंदगी जी, तो मैं उसको बाईपास के साथ में एंजियो बाईपास और डॉक्टर आपण यावर बोलूया. एक कॉल आलाय. हॅलो. हाँ सर, युवराज पाटिल बात कर रहा हूँ. बोलिए युवराज जी. सर ऐसा देखा गया है कि रात में जो सोया वो सवेरे यानी उठा ही नहीं. ऐसे 1-2 किस्से हो गए, उसमें एक मेरा दोस्त भी है. तो सर इसके क्या प्री इंडिकेशन होते हैं और उसको इवेल्यूट कैसा करेंगे? ये सडन कार्डियक डेथ एट नाइट, ये जो सब्जेक्ट है बहुत इंपॉर्टेंट सब्जेक्ट है. अधिकतर सडन कार्डियक डेथ नाइट में जो होती है वो हार्ट अटैक या ब्रेन हेमरेज, ये 2 कारणों से होती है. हार्ट सडनली बंद हो जाता है, उसमें 2 टाइप की चीजें हैं. एक कंडक्शन सिस्टम एबनॉर्मलिटी और अरिथमिया, यानी जो हार्ट में इलेक्ट्रिकल सिस्टम है वो यदि एबनॉर्मल है तो वहां उसके कारण सडनली हार्ट की बीटिंग तेज या स्लो हो जाती है और उसके कारण मरीज सोए रह जाता है. तो इसमें कुछ प्रोलॉन्ग क्यूटी सिंड्रोम्स हैं, ब्रुगाडा सिंड्रोम है, इस टाइप की कुछ एबनॉर्मलिटी हैं जो ईसीजी से पिकअप हो जाती हैं. दूसरा ब्लॉकेज से रिलेटेड जो चीजें हैं, जिसमें यदि छाती में दर्द आपको हो रहा है, आप सोने गए और छाती में दर्द हो रहा है, आप उसे बिल्कुल इग्नोर मत कीजिए. आप सोने के लिए गए, छाती में भारीपन लग रहा है, घुटन लग रही है, आप उसी समय हॉस्पिटल जाइए. कम से कम अपना ईसीजी, ट्रोपोनिन टी, सीपीकेएमबी, इकोकार्डियोग्राफी, ये जो टेस्ट हैं ये करवाइए. इससे हार्ट अटैक आने की संभावना है क्या ये पता लगाया जा सकता है. और यदि कुछ हार्ट अटैक आने की संभावना है तो उसको ट्रीट किया जा सकता है, जिससे सडन डेथ को प्रिवेंट कर सकें. तो जो हार्ट अटैक से रिलेटेड डेथ होती हैं उसमें कुछ न कुछ इंडिकेशन मिलते हैं जिसको हम इग्नोर कर देते हैं. ब्रुगाडा सिंड्रोम, प्रोलॉन्ग क्यूटी सिंड्रोम, कंडक्शन सिस्टम एबनॉर्मलिटी, ये जो डिजीजेस हैं ये यदि हमने पीरियोडिक ईसीजी किया तो उसमें ये पकड़ में आ जाते हैं. यदि जैसा आप सोने के लिए गए, सोने के पहले सिर दर्द हो रहा है, आपको उसे इग्नोर नहीं करना है. बीपी चेक करना है, यदि बीपी बढ़ा हुआ है तो उसका इलाज करना है. नहीं तो हो सकता है कि नींद में एक आध सपना आया, उस समय सडनली बीपी शूटअप हो गया, ब्रेन हेमरेज हो जाएगा और पता चला कि अपन उठे ही नहीं. तो थोड़ी सी सावधानी यदि हमने अपने शरीर के तरफ रखी तो बहुत सारे प्रॉब्लम से बचा जा सकता है. यदि हमारी कभी गाड़ी में हम देखते हैं कि हवा कम है तो हम उसको इग्नोर नहीं करते. पेट्रोल पंप पे या हवा के सेंटर पे जाके हवा भराते हैं, पंचर तो नहीं है चेक करते हैं. कभी यदि हमारी गाड़ी पुक पुक करने लगे, थोड़ा सा ऐसा लगे कि एक्सेलेरेटर बराबर नहीं ले रही है, तो उसे हम मैकेनिक के पास ले जाते हैं. तो उसी तरह से अपने शरीर में भी यदि कुछ इनडायरेक्ट इंडिकेशंस दिख रहे हैं तो उस समय डॉक्टर की मदद लेनी चाहिए. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. हा विषय खरं तर आपला पुष्कळ राहिला आहे, पण पुढच्या वेळी पुढल्या कार्यक्रमात नक्की हे कव्हर करू. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल, सीताबर्डी, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि देवानंद आडे यांचं.